Now students, let us start with the new topic, errors. In last period we had seen what is the accuracy and what is the precision and how the figures are get rounded out during the various kind of the calculations in the chemistry. Now when we carry out the number of experiments or number of evaluations, qualitative analysis, quantitative analysis and other experiment, during that some kind of the errors are get occurred, and that errors are of the different types. So that's why we see what is the error. Now errors are defined as the numerical difference between the measured value and the true value. एरर काय आहे, आपण बघा एक्सपेरिमेंट कॅरी आउट करतो त्यावेळेला काय करतो, एक थेरॉटिकल व्हॅल्यू आपल्याला माहिती असते आणि किंवा मोस्ट प्रॉबेबल व्हॅल्यू आपल्याला माहिती असते आणि त्यानुसार आपण एखादं ॲनालिसिस केलं तर त्यावरून आपल्याला काही ऑब्झर्व्ड व्हॅल्यूज मिळतात. या ऑब्झर्व्ड व्हॅल्यूज आणि थेरॉटिकल व्हॅल्यूज किंवा मोस्ट प्रॉबेबल व्हॅल्यूज आहे यांच्यामध्ये किती डिफरन्स आहे, तो असलेला डिफरन्स जो असतो त्या डिफरन्सला आपण काय म्हणतो, एरर असं म्हणतो. आणि हा जो डिफरन्स आहे जेवढा जास्त असेल तेवढी जास्त एरर, आणि हा डिफरन्स जेवढा कमी असेल तेवढी त्या याच्यामध्ये कॅल्क्युलेशन असेल किंवा एक्सपेरिमेंट असेल त्याच्यामध्ये एरर कशी असते, कमी असते. आता एरर काय आहेत, मग इट इज अ डेव्हिएशन फ्रॉम द थेरॉटिकल रिझल्ट्स. हे त्याचं काय डेव्हिएशन आहे थेरॉटिकल रिझल्टपासूनचं, त्याला आपण एरर असं म्हणतो. म्हणजे आपल्याला समजा थेरॉटिकल रिझल्ट असा आहे की 25.1 हा मोस्ट प्रॉबेबल जर रिडिंग असेल आणि आपण जर रिडिंग घेतलेल्या रिडिंगमध्ये आपल्याला 24.6 24.7 असं जर 24.6 रिडिंग आलेलं असेल आणि आपल्याला थेरॉटिकल मोस्ट प्रॉबेबल रिडिंग आहे 25.1, मग त्याच्यामध्ये जे 6 आणि 0.5 जो काय मधला आहे त्यांची दोघांची वजाबाकी केली त्याच्यातला हा जो डिफरंट आहे तो 0.06 हा त्याच्यामधला काय असतं, एरर असतो. आणि हे जे काही एरर असतं त्याच्यामध्ये डिफरन्स बिटवीन द ऑब्झर्व्ड व्हॅल्यू अँड मोस्ट प्रॉबेबल व्हॅल्यू, या एरर दोन प्रकारच्या त्याचं क्लासिफिकेशन केलं गेलेलं आहे. एक असते डिटर्मिनेट एरर आणि दुसरे असते इनडिटर्मिनेट एरर. जी म्हणजे पहिली एरर जी आहे ती डिटरमाइन करता येऊ शकते, मिनिमाइज करता येऊ शकते, किंवा दुसरी असते इनडिटर्मिनेट एरर, ती काही आपल्याला डिटरमाइन करता येऊ शकत नाही. लेट अस सी वन बाय वन. पहिला आहे डिटर्मिनेंट एरर. आता ही जी काही एरर आहे हिला काय म्हणतात, सिस्टमॅटिक एरर देखील म्हणतात. दिस एरर इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ सिस्टमॅटिक एरर. याच्यामध्ये काय होतं या एररमध्ये, दिस एरर इज कॉज्ड ऑर द रिझन बिहाइंड दिस एरर इज डिस्कवर्ड अँड मॅग्निट्यूड ऑफ द एरर्स कॅन बी गेट डिटरमाइंड. अशा प्रकारच्या एरर ज्या आहेत त्या आपल्याला डिस्कवर करता येतात किंवा मॅग्निट्यूड ऑफ दिस एरर जे आहे ते डिटरमाइन करता येतात, अँड दीज एरर्स कॅन बी देन दॅट्स वाय गेट करेक्टेड ऑर अवॉइडेड. अशा प्रकारचे एररचं मॅग्निट्यूड जर आपल्याला डिटरमाइन करता येत असेल किंवा त्याचं त्या एरर आपल्याला डिस्कवर शोधून काढता येत असतील तर त्या एरर शोधून काढता येतात, त्या काय करता येतात, दीज एरर्स कॅन बी गेट अवॉइडेड ऑर मिनिमाइज. ते अवॉइड करू शकतो किंवा कमी आपण करू शकतो. आता या डिटर्मिनेट एरर ज्या आहेत त्या पॉझिटिव्ह असू शकतात किंवा निगेटिव्ह असू शकतात. दोन प्रकारच्या एरर्स त्याच्यामध्ये असू शकतात. आणि हे एरर्स जे आहेत पुन्हा मग आपल्याला डिटर्मिनेंट एरर ह्या पुन्हा चार प्रकारे क्लासिफाय केले जातात. कशामुळे त्या एरर्स होऊ शकतात त्यानुसार आपल्याला याचे 4 टाईप्समध्ये मग पुन्हा प्रकार केलेले आहेत. इन्स्ट्रुमेंटल एरर, दुसरा आहे ऑपरेशनल एरर, एरर ऑफ मेथड आणि पर्सनल एरर. हे 4 प्रकार त्याच्यामध्ये. पहिला आहे इन्स्ट्रुमेंटल एरर. इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणजे काय, ज्यावेळेला आपण वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट कॅरी आउट करतो, ॲनालिसिस कॅरी आउट करतो, त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स जे आहेत ते एक्सपेरिमेंटमध्ये वापरले जातात. आणि एकही इन्स्ट्रुमेंट जर असतील, हे इन्स्ट्रुमेंट किंवा आपण वेगवेगळ्या प्रकारचे ॲपरेटस वापरतो, ग्लासवेअर वापरतो, यांच्यामध्ये जर काही फॉल्ट असेल ओरिजिनली, तो फॉल्ट जो असेल किंवा ग्लासवेअरमध्ये जर फॉल्ट असेल तर त्याला आपण काय म्हणतो, इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणतो. म्हणजे इन्स्ट्रुमेंटल एरर आर ड्यू टू द फॉल्टी इन्स्ट्रुमेंट किंवा ॲपरेटसमुळे एरर आपल्याला होतात. आणि या एरर ज्या असतात त्याच्यामध्ये फॉलोइंग टाईप्स ऑफ द इन्स्ट्रुमेंटल एरर्स कॅन बी गेट इन्व्हॉल्ड इन द ॲनालिसिसमध्ये. कुठल्या होऊ शकतं, मग द इन्स्ट्रुमेंट, पहिला इन्स्ट्रुमेंट मे नॉट बी वर्किंग प्रॉपरली, इट मे बी फॉल्टी ऑर सेन्सिटिव्ह, इट्स सेन्सिटिव्हिटी मे बी लो. एखादं इन्स्ट्रुमेंट जे असेल ना ते नीट काम करत नसेल, फॉल्ट असेल त्याच्यामध्ये किंवा त्याची सेन्सिटिव्हिटी जास्त पाहिजे इन्स्ट्रुमेंटची, तेवढी सेन्सिटिव्हिटी नसेल तर एरर आपल्याला इक्विपमेंटमध्ये. दुसरं काय, इक्विपमेंट्स आर नॉट कॅलिब्रेटेड. आपण कॅलिब्रेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट FYPSCला पाहिलेलं आहे. ते इन्स्ट्रुमेंट कॅलिब्रेट केलेलं नसतील तर त्याच्यातलं प्रॉपर व्हॉल्यूम ऑफ लिक्विड आपल्याला मिळत नाही, ते व्हॉल्यूममध्ये मिस्टेक असू शकते.
किंवा मग बॅलन्स जो असेल, तर बॅलन्सवरती वेट घेताना तो बॅलन्स जर नीट ॲडजस्ट केलेला नसेल तर त्याच्यामुळे जी वेट घेऊ त्याच्यामध्ये मिस्टेक्स असेल त्या, आणि त्यामुळे इन्स्ट्रुमेंटमुळे त्या एरर होतात. ग्लासवेअर जे आपण ब्युरेट, पिपेट, व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क, डिफरंट टाईप ऑफ द ग्लासवेअर वी यूज्ड इन द एक्सपेरिमेंट. सो असे इन्स्ट्रुमेंट जे असतील, इफ दोज इन्स्ट्रुमेंट्स आर नॉट गेट कॅलिब्रेटेड देन द इन्स्ट्रुमेंटल एरर्स आपल्याला होतात. म्हणजे इन्स्ट्रुमेंटमध्ये फॉल्ट असेल, ग्लासवेअरमध्ये फॉल्ट असेल, जे बॅलन्स आपण वापरतो त्याच्यामध्ये फॉल्ट असेल, ग्लासवेअर हे कॅलिब्रेटेड नसतील तर इन्स्ट्रुमेंटल एरर होतात. दुसरे आहेत ऑपरेशनल एरर. आता आपण एखादं ऑपरेशनल एरर्स कशामुळे येतात? वेन परफेक्ट ॲनालिटिकल टेक्निक इज नॉट फॉलो ड्युरिंग द ॲनालिसिस. ॲनालिसिस करताना जे ॲनालिटिकल टेक्निक्स आपण वापरायला पाहिजे, व्हॉट एव्हर द केअर शुड हॅव टू टेक ड्युरिंग द एक्सपेरिमेंट किंवा ड्युरिंग द ॲनालिसिसची काळजी घ्यायला पाहिजे ॲनालिसिसच्या वेळेला, ती घेतली गेली नाही तर ते ह्या आपल्याला ऑपरेशनल एरर जे येतात या आपल्याला आढळून येतात. आणि ते त्याच्यात काय होऊ शकतं? ॲपरेटस आर नॉट क्लीन्ड प्रॉपरली. म्हणजे आपण ऑपरेशन करताना ऑपरेटर्स जर धुतलेले नसतील, केमिकल कंपाऊंड्स आर नॉट डिझॉल्व कम्प्लिटली, सोल्युशन बनवताना कंपाऊंड जर डिझॉल्व झालेले नसतील किंवा सोल्युशन किंवा सबस्टेट्स आर नॉट ट्रान्सफर्ड प्रॉपरली, हा सबस्टन्सेस जर एका बिकरमधनं पूर्ण क्वांटिटी दुसऱ्या ह्याच्यामध्ये जर ॲड करायची असेल ते जर ट्रान्सफर केलेले नसतील किंवा प्रॉपर टेक्निक्स इज नॉट यूज्ड वाईल रिडिंग ॲपरेटस लाईक ब्युरेट, थर्मामीटर याचं टेक्निक जर वापरलं नाही, मिनिस्कसच्या खालच्या भागापासून रिडिंग घ्यायला पाहिजे ते जर प्रॉपर घेतले नाही तर या, किंवा इनकम्प्लीट ड्राईंग, जे ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिसमध्ये जो प्रॉडक्ट असतो तो ड्राय करावा लागतो आणि त्याचं वेट घ्यावं लागतं. तर ड्राईंग जर झालेलं नसेल, वेईंग त्याचं वेट वाढतं आणि आपल्याला एरर्स मिळतात. किंवा जो प्रेसिपिटेट आपल्याला ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिसमध्ये मिळतो त्याच्यामध्ये काही अनवॉन्टेड ज्या सोल्युबल इम्प्युरिटीज असतात त्या इम्प्युरिटीज निघून जाण्यासाठी तो प्रेसिपिटेट मस्ट शुड बी वॉश्ड, तो वॉश करतो. आणि तो जर इनकम्प्लीट वॉशिंग झालेला असेल असं प्रेसिपिटेटचं तर वेट त्याचं वाढतं, त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज येतात. म्हणून रॉंग वे ऑफ हँडलिंग ॲपरेटस चुकीच्या पद्धतीने हँडल केलं किंवा लेस ऑर मोर क्वांटिटी ऑफ रिएजंट आणि इंडिकेटर्सचं ॲडिशन कमी जास्त प्रमाणात केलं तरीसुद्धा आपल्याला ऑपरेशनल एरर्स मिळतात. आणि वेईंग ऑफ द प्रॉडक्ट वेन क्रुसिबल इज हॉट. आणि क्रुसिबलमध्ये आपण काही ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिसमध्ये जो प्रॉडक्ट बर्न करतो तो बर्न करताना क्रुसिबल जर त्याला प्रॉपरली कूल होऊ दिला नाही, तो गरमच त्याचं वेट घेतलं तर आपल्याला ऑपरेशनल एरर्स ह्या मिळतात. पुढच्या प्रकारची डिटर्मिनंट एरर हे एरर ऑफ द मेथड्स. म्हणजे एक्सपेरिमेंट किंवा ॲनालिसिस कॅरी आउट करताना एक विशिष्ट मेथड आपण वापरतो, त्या मेथडचा जर एरर असेल तर होणारा कॅरी आउट करणाऱ्या ॲनालिसिसमध्ये देखील काय होतात? आपल्याला एरर येतात. दीज एरर्स आर ड्यू टू द मेथड इट सेल्फ. द मेथड इज यूज फॉर द ॲनालिसिस मे बी फॉल्टी, देअरफॉर डिफिकल्ट टू करेक्ट दीज एरर्स. अशा एरर्स मात्र कठीण असतात कॅल्क्युलेट करण्यासाठी, कारण मेथडच जर चुकीची असेल तर या एरर आपण काही मिनिमाइज करू शकत नाही किंवा ते फार कठीण असतं. काय असतं? पहिले त्याच्यामध्ये मग एरर ऑफ मेथड्समध्ये ट्रायट्रेशन इन व्हिज्युअल एक्सटर्नल इंडिकेटर्स आर यूज्ड आर फॉल्टी बिकॉज इंडिकेटर शोज कलर चेंज आफ्टर द इक्विव्हॅलन्स पॉईंट आणि एक्सेस ऑफ रिएजंट इज ॲडेड फ्रॉम द ब्युरेट. ब्युरेटमधनं आपण जेव्हा एक्सेस ऑफ रिएजंट आपण ॲड करतो त्यावेळेला एक्सेस ऑफ रिएजंट ॲड केल्यावर इंडिकेटर कलर दाखवतात. आणि हे इंडिकेटर जे वापरलेले आहेत ते इंडिकेटर जर फॉल्टी असतील तर आपल्याला मिळणारा रिझल्ट किंवा कलर चेंज पण आपल्याला प्रॉपरली मिळत नाही किंवा त्यामुळे ती एरर निर्माण होते. किंवा ड्युरिंग द प्रेसिपिटेशन ऑफ रिक्वायर्ड आयन्स निकेल ॲज अ निकेल सल्फेट एक्सपेरिमेंटमध्ये केलं जातं ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिसमध्ये. तर त्यावेळेला प्रेसिपिटेशन आयन्सचं झालेलं नसेल किंवा को प्रेसिपिटेशन किंवा अनवॉन्टेड आयन्स आपल्याला त्याच्यामध्ये मिळाले असतील तर वेट जे आहे त्याचं प्रेसिपिटेटचं ऑटोमॅटिकली वाढतं. हे मेथडची जी मेथड आपण अप्लाय करतो त्याच्यामुळे असं होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला फॉल्टी रिझल्ट्स मिळतात. मेनी रिॲक्शन्स नेवर गो कम्प्लिशन, हेन्स एरर मे बी इन्व्हॉल्व ड्यू टू द स्लोनेस अँड इनकम्प्लीटनेस ऑफ द रिॲक्शन. एखादी रिॲक्शन पूर्णच झाली नाही, मेथड अशी असते की पूर्णच झाली नाही किंवा इनकम्प्लीट रिॲक्शन झाली तर मिळणाऱ्या त्याच्यामध्ये फॉल्ट निर्माण होऊ शकतो. मेनी रिॲक्शन्स आर नेवर गो टू कम्प्लिशन, त्यामुळे पूर्ण होत नाही. ड्युरिंग द ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिस सोल्युबिलिटी ऑफ प्रेसिपिटेट इन सॉल्व्हंट ऑर रिएजंट मे बी रिझल्ट इन टू द लॉस ऑफ प्रेसिपिटेट. काय तर काही ॲनालिसिसच्या वेळेला प्रेसिपिटेट जो असतो तयार झालेला तो वॉशिंगच्या वेळेस किंवा इतर रिएजंटमध्ये तो जास्त डिझॉल्व होतो, त्यामुळे तो प्रेसिपिटेट लॉस होतो. त्यामुळे आपल्याला प्रॉपर त्याचं प्रॉपर प्रेसिपिटेट मिळत नाही किंवा वजन त्याचं मिळत नाही, तेव्हाही आपल्याला एरर होऊ शकतात. अलॉंग विथ द मेन रिॲक्शन सिम्पल सॅम्पल मे अंडरगो सम साईड रिॲक्शन्स. आपल्याला काही साईड रिॲक्शन्स ज्या आहेत त्या साईड रिॲक्शन्स देखील आपल्याला काय होतात? होऊ शकतात आणि त्या साईड रिॲक्शन्समुळे देखील आपल्याला
फॉल्ट निर्माण होतात. आता पुढची जी एरर आहे त्याच्यामध्ये पर्सनल एरर. जो काय एक्सपेरिमेंट कॅरी आउट करणारा पर्सन असतो किंवा त्याला ॲनालिस्ट म्हणतो. ॲनालिस्टमुळे होणारे जे काही मेथड्स असतात, पर्सन हु इज कॅरिंग आउट द एक्सपेरिमेंट और पर्सन हु इज कॅरिंग आउट द ॲनालिसिस इज द ॲनालिस्ट. ह्या ॲनालिस्ट करून ज्या काही एरर होतात त्या एरर ज्या आहेत ते केअरलेसनेस नसेल किंवा त्याच्या इग्नोरन्स असेल, काळजी घेतली नसेल, तर अशा प्रकारे त्यामुळे पण एरर होऊ शकतात. ती काय, सम पर्सन्स आर अनेबल टू प्रिडिक्ट पर्टिक्युलर कलर चेंज अँड हेन्स द एंड पॉईंट कॅन नॉट बी डिटर्माइंड. एंड पॉईंटला कलर आपल्याला वेगवेगळ्या ॲनालिसिसमध्ये बदलतो इंडिकेटर. त्यावेळेला जर ॲनालिस्ट जो असतो त्याला कलर चेंज कळत नसेल, तो अनेबल असेल तो कलर प्रिडिक्शनसाठी, तर मिस्टेक्स होऊ शकतात. आफ्टर एक्सपेरिमेंटल वर्क मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स आर नॉट perfectly done by the analyst and hence results obtained may be wrong. मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स बरोबर केली नाही तरी सुद्धा चुकीचे रिझल्ट्स आपल्याला मिळू शकतात. ॲनालिसिस शुड बी परफॉर्म विथ अटेन्शन अँड सिन्सिअरिटी. म्हणजे सिन्सिअरिटीने ते एक्सपेरिमेंट करायला पाहिजे, पण लेझीनेस ऑफ द ॲनालिस्ट मे इन्व्हॉल्व द एरर. जर ॲनालिस्ट जर काळजीपूर्वक करत नसेल, तो जर आळशी असेल, तर आपल्याला काय होऊ शकतात, एरर्स येतात. तर अशा प्रकारे ह्या ज्या एरर्स आहेत या सगळ्या एरर्स आहेत डिटर्मिनंट एरर्स आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. मग त्याचे 4 प्रकार आपण पाहिले. पुढचा एररचा दुसरा प्रकार होतो इनडिटर्मिनंट एरर. या एरर्स काय, दीज एरर्स आर कॉल्ड ॲज अ रँडम एरर्स. डिटर्मिनंट एररला आपण जे सायंटिफिक एरर्स म्हणतो आणि याला म्हणतो आपण रँडम एरर्स. या एरर्स काय, दीज आर द ॲक्सिडेंटल एरर्स. कॉज ऑफ रिझन ऑफ दीज एरर्स कॅन नॉट बी ऑब्झर्व्ड. तिची कारणं आपल्याला डिस्कवर करता येऊ शकत नाही, कशामुळे ह्या घडल्या. देअरफॉर दीज एरर्स कॅन नॉट बी कॅरीड आउट ऑर अवॉइडेड. मॅग्निट्यूड ऑफ इनडिटर्मिनेट एरर्स कॅन नॉट बी डिटर्माइंड. त्यामुळे ह्या एरर रिपेअर करण्यासारख्या नसतात किंवा त्यांना आपण अवॉइड करू शकत नाही. या इनडिटर्मिनेट एरर जे आहेत, हेन्स एरर्स अंडर कंट्रोल असतात या एरर. आणि ते कशामध्ये असतात मग, इनएबिलिटी ऑफ ॲनालिस्ट टू कंट्रोल द एक्सटर्नल कंडिशन्स. जो एक्सपेरिमेंट परफॉर्म करणारा असतो त्याला एक्सटर्नल कंडिशन्स ज्या असतील त्या मेंटेन करता येऊ शकत नाही, त्यामुळे होऊ शकते. एक्सटर्नल कंडिशन्स काय असतं, टेम्परेचर, प्रेशर, इतर गोष्टी असतात. इन्व्हायरमेंटल फॅक्टर त्याच्यामध्ये असतो. त्या काय इन्व्हायरमेंटल फॅक्टर आपल्या हातात नसतो, त्यामुळे त्याच्यामध्ये ज्या मिस्टेक्स असतात त्या होतात, त्या मिनिमाइज करता येत नाही. किंवा इनएबिलिटी ऑफ ॲनालिस्ट टू रिकग्नाइज ऑर ओव्हरकम एरर्स. ॲनालिस्टला एरर रिकग्नाइज करता आल्या नाही, कशामुळे एरर घडते आहे, किंवा त्याला त्या ओव्हरकम करता आल्या नाही, रिपेअर करता आल्या नाही, तरीसुद्धा एक्सपेरिमेंटमध्ये ज्या एरर येतात त्या काही मग आपल्याला इनडिटर्मिनेट एररमध्ये येतात. प्रेझन्स ऑफ मोर नंबर ऑफ स्टेप्स. एखादा ॲनालिसिस असेल त्याच्यामध्ये अनेक स्टेप असतील, तर अनेक स्टेपमुळे मिस्टेक होण्याची शक्यता जास्त असते. आता ह्या ज्या काही डिटर्मिनेट एरर असतात किंवा इनडिटर्मिनेट एरर असतात किंवा एक्सपेरिमेंट एरर्स ज्या असतात आपल्याला ड्युरिंग द ॲनालिसिस किंवा एक्सपेरिमेंट, या एरर, हाऊ दीज एरर्स आर गेट मिनिमाइज. त्या कशा मिनिमाइज करायच्या, तर त्याच्यामध्ये त्या मिनिमाइज करण्यासाठी काय व्हॉट आर द प्रिकॉशन्स कॅन बी टेकन ड्युरिंग द ॲनालिसिस. ते कुठल्या प्रकारचे प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजे. तर पहिलं प्रिकॉशन काय मग, इन्स्ट्रुमेंटल एरर्स कॅन बी मिनिमाइज्ड बाय द कॅलिब्रेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट अँड ग्लासवेअर लाईक ब्युरेट, पिपेट, व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस बिफोर स्टार्टिंग द ॲनालिसिस. ॲनालिसिस करण्याच्या आधी इन्स्ट्रुमेंट प्रॉपरली कॅलिब्रेट केलेले पाहिजेत किंवा जे ग्लासवेअर आपण वापरणार आहोत ते पण कॅलिब्रेट झालेले असतील तर त्या एरर मिनिमाइज करता येऊ शकतात किंवा अवॉइड करता येऊ शकतात. दुसरा पॉईंट काय त्याच्यामध्ये, मिनिमायझेशन. ऑपरेशनल एरर्स कॅन बी अवॉइडेड बाय युझिंग द फॉलोइंग परफेक्ट ॲनालिटिकल ऑपरेशन्स. जे ॲनालिटिकल ऑपरेशन्स आहेत, ऑपरेशनल एररमध्ये जर ॲनालिटिकल ऑपरेशन्स प्रॉपरली कॅरी आउट केले तर एरर मिनिमाइज करता येऊ शकतात. देअर शुड नॉट बी लॉस ऑफ सॅम्पल ऑर प्रॉडक्ट ड्युरिंग द ॲनालिटिकल ऑपरेशन. हे ऑपरेशन करताना ॲनालिटिकल प्रोसेस फॉलो करताना सॅम्पल जो आहे किंवा प्रॉडक्ट जो आहे त्याचं काय व्हायला पाहिजे, लॉस व्हायला नको, अशा पद्धतीने काळजी घेतली तर एरर काय करता येऊ शकतात, मिनिमाइज करता येऊ शकतात. द परफेक्ट ॲनालिटिकल मेथड शुड बी सिलेक्टेड सो दॅट द मिनिमम एरर्स ऑफ द मेथड्स आर इन्व्हॉल्व्ड. अशी मेथड सिलेक्ट करायची, परफेक्ट मेथड, की या एरर्स कशा होतील, मिनिमम एरर्स आपल्याला होतील. किंवा रिएजंट जे वापरणार आहेत ते हायली प्युअर रिएजंट जर आपण वापरले ते एरर काय होऊ शकतात, मिनिमाइज होऊ शकतात. आता पर्सनल एरर्स कॅन बी मिनिमाइज्ड बाय टेकिंग द केअर बाय अँड परफॉर्मिंग ॲनालिसिस विथ द फुल अटेन्शन अँड विथ द डिसिप्लिन. ऑल एक्सपेरिमेंटल कंडिशन्स लाईक pH, टेम्परेचर शुड बी कंट्रोल. आता पर्सनल आपण स्वतःकडून ज्या काही एरर होण्यासारख्या असतील त्या कशा टाळता येऊ शकतात, तर एक्सपेरिमेंट काळजीपूर्वक कॉन्सन्ट्रेशनने जर आपण परफॉर्म केला, केअर बाय टेकिंग केअर,
किंवा त्याच्यामध्ये जे काही कंडिशन्स असतील एक्सपेरिमेंटमध्ये, pH कंडिशन असेल, टेम्परेचर कंडिशन असेल, किंवा त्या जर शिस्तबद्ध पद्धतीने आपण जर कंट्रोल केल्या तर एरर काय करता येऊ शकतात. वी शुड एबल टू मिनिमाइज द एरर्स. आपण ते कमी करू शकतो. किंवा ॲनालिसिस शुड बी परफॉर्म मोर दॅन वन्स बाय युझिंग मोर दॅन वन ॲनालिटिकल टेक्निक्स. एकापेक्षा जास्त ॲनालिटिकल टेक्निक आपण जर वापरले तोच एक्सपेरिमेंट कॅरी आउट करताना, किंवा आपण त्याच्यामध्ये जर रिपीटेडली तो एक्सपेरिमेंट पुन्हा पुन्हा कॅरी आउट केला तर एरर काय करता येऊ शकतात, मिनिमाइज करता येऊ शकतात. किंवा ब्लँक टायट्रेशन आपण त्याच्याने जर घेतलं किंवा पॅरलल टायट्रेशन कॅरी आउट केलं तर ऑल द एरर्स जे आहेत ते काय करता येऊ शकतात, आपल्याला मिनिमाइज करता येऊ शकतात, एलिमिनेट करता येऊ शकतात किंवा कंट्रोल करता येऊ शकतात. सो अशा प्रकारे या ड्युरिंग द एक्सपेरिमेंटमध्ये ज्या काही सिस्टमॅटिक अँड नॉन सिस्टमॅटिक या डिटर्मिनेट नॉन डिटर्मिनेट एरर्स ज्या आहेत त्या काय करू शकतो, मिनिमाइज करू शकतो. आता पुढचा पॉईंट जो आहे गुड लॅबोरेटरी प्रॅक्टिसेस. आता लॅबोरेटरीमध्ये काय आहे, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन्स कॅरी आउट करायचे असतात, वेगवेगळ्या प्रकारचे ॲनालिसिस कॅरी आउट करायचे असतात. लॅबोरेटरीमध्ये आपल्याला वावरत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करायच्या असतात. त्याच्यामध्ये वेगवेगळे केमिकल्स हँडलिंग आपल्याला करायचे असतात. काही हजार्डस केमिकल्स असतात, नॉन हजार्डस केमिकल असतात. तर या लॅबोरेटरीमधल्या ज्या आपल्या प्रॅक्टिसेस आहेत त्या गुड प्रॅक्टिसेस कशा आपल्या कोणकोणत्या असतात त्या आपल्याला आता आपण बघायचं आहे. While working in academic industrial laboratory, an analyst have handled many chemicals, apparatus, equipments, instruments, particularly different chemicals, solid, liquid किंवा आपल्याला hazardous chemicals आपण वापरतो त्यामुळे त्याच्यामध्ये काय लॅबोरेटरीमध्ये देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ टू हॅव द ॲक्सिडेंट्स. ते ॲक्सिडेंट जे आहे ते आपल्याला ह्युमन हेल्थसाठी चांगले नसतात, ते अवॉइड करण्यासाठी मग काही गुड लॅबोरेटरी प्रॅक्टिसेस आपल्याला पाहिजे. अँड ॲक्सिडेंट इन लॅबोरेटरी मीन ए इंजुरी ऑर डॅमेज टू द बॉडी, लिम्स or health disorder due to the sudden or violent causes occurring during the work in the laboratory. To avoid the accident and to minimize the hazards during the accident, there is need of study of following aspects. त्या hazards असतील, ते ॲक्सिडेंट असतील, त्या जे डॅमेजेस होणार आहेत त्याच्यासाठी आपल्याला काय प्रॅक्टिसेस करायला पाहिजे. तर पहिले आहे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स अँड गुड लॅबोरेटरी प्रॅक्टिसेस. काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपल्याला त्या ठिकाणी वापरावे लागतील आणि गुड लॅबोरेटरी प्रॅक्टिसेस आपल्याला पाहिजे. यूज ऑफ प्रोटेक्टिंग कवर इन द लॅबोरेटरी. प्रोटेक्टिंग कवर्स आपल्याला लॅबोरेटरीमध्ये वापरायला पाहिजे. जसं आपण ॲप्रॉन वापरले पाहिजे, आय गॉगल्स वापरले पाहिजे, हँड ग्लोव्ज आपण त्याच्यामध्ये वापरले पाहिजे, किंवा वेगवेगळे हजार्डस केमिकलचे ॲडिशन करताना जे फ्युमिंग कपबोर्ड आहे त्यांचा आपण वापर केला तर आपल्याला सेफ्टी त्याच्या ठिकाणी आपल्याला होऊ शकते. तिसरा आस्पेक्ट त्याच्यामध्ये स्टडी ऑफ मटेरियल सेफ्टी डाटा शीट आपल्याला वापरलं पाहिजे. काही केमिकल्स कसे ऑपरेट करायसाठी त्याच्यासाठी एक सेफ्टी डाटा प्रिकॉशन्स दिलेल्या असतात, त्या जर फॉलो केला तर किंवा फायर आग लागू शकते त्यावेळेला फायर सेफ्टी आपण वापरली पाहिजे, किंवा हँडलिंग ऑफ द केमिकल्स हे प्रॉपर पद्धतीने केले पाहिजे. दीज आर द प्रॅक्टिसेस, दीज आर द गुड प्रॅक्टिसेस, लॅबोरेटरी प्रॅक्टिसेस आहेत. मग आपल्याला जर एक आस्पेक्ट जे आहेत आपल्याला त्या स्टडी करू या वरच्या कशा प्रकारे गुड प्रॅक्टिसेस आपल्याला असलं पाहिजे. पहिलं जे आहे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स अँड गुड लॅबोरेटरी प्रॅक्टिसेस. पहिला फॅक्टर काय मग आस्पेक्ट जो आहे तो प्रिव्हेंटिव्ह मेजर्स अँड गुड लॅबोरेटरी प्रॅक्टिसेस. काय प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आणि काय आहे ते आपण एक एक बघू. आता पहिलं काय, नोन युअर लॅबोरेटरी बिफोर वर्किंग. नो युअर लॅबोरेटरी बिफोर वर्किंग. गेट acquainted to all the arrangements and the facilities in the laboratory. जी लॅबमध्ये तुम्ही काम करणार आहे त्या लायब्ररीचा तुम्हाला आधी माहिती असली पाहिजे, प्रत्येक आस्पेक्ट तिचं माहिती असलं पाहिजे, किंवा त्या लायब्ररीविषयीच्या अरेंजमेंट्स काय आहेत, कशा प्रकारच्या अरेंजमेंट आहेत त्याच्याशी तुम्ही फॅमिलियर झाला पाहिजेत. म्हणजे तुम्ही काम करताना मिस्टेक्स या कमी होतील किंवा ॲक्सिडेंट्स हे कमी होतील. त्या लॅबोरेटरीची माहिती जर आपल्याला नसेल तर हॅझार्ड्स आपलं होऊ शकतात. सेकंडली काय, फॉलो ऑल द इन्स्ट्रक्शन्स गिवन बाय द टीचर ऑर द इन्स्ट्रक्टर. इन्स्ट्रक्टरने दिलेल्या सूचना किंवा शिक्षकांनी दिलेल्या सूचना पालन आपण केलं पाहिजे. बिफोर स्टार्टिंग एक्सपेरिमेंट वर्क, अंडरस्टँड ऑल द स्टेप्स इन्व्हॉल्व इन इट अँड बाय रीडिंग द लिटरेचर अवेलेबल. सिम्पली नो युअर एक्सपेरिमेंटल वर्क बिफोर स्टार्टिंग इट. एखादा एक्सपेरिमेंट ज्या वेळेला तुम्ही कॅरी आउट कराल
त्याच्यामध्ये किती स्टेप आहेत त्या स्टेपची तुम्हाला माहिती असली पाहिजे, किंवा त्याच्याविषयी जे लिटरेचर आधी तुम्ही काय थिअरी असेल लिटरेचर असेल ते तुम्ही वाचलेलं असलं पाहिजे, आणि ते एक्सपेरिमेंट मग त्यानंतर एक्सपेरिमेंट सुरू केला पाहिजे, त्याच्या आधी आपल्याला या माहिती असल्या पाहिजे. वर्क क्वाइटली अँड पे क्लोज अटेन्शन टू द कॉशन्स डिस्क्राईब्ड इन द लॅबोरेटरी. वर्क करताना शांतपणे काम केलं पाहिजे, आणि ज्या सूचना दिलेल्या आहेत या काळजी आपल्याला घ्यायची आहेत ते आपण अटेन्शन त्याच्याकडे आपला फोकस असला पाहिजे. डोंट अटेम्प्ट एनी अनऑथराइज्ड एक्सपेरिमेंटल वर्क अँड प्रोसिजर. एखादी अनऑथराइज्ड गोष्ट असेल ती करावं त्या ठिकाणी न करता ज्या ऑथराइज गोष्टी असतील प्रॉपर इन्स्ट्रक्शन देऊन गेलेल्या गोष्टी त्या गोष्टी फक्त करायच्या, तर आपण ते ॲक्सिडेंट मिनिमाइज करू शकतो. कीप युअर वर्किंग टेबल एरिया क्लीन. जिथं काम करतोय ज्या टेबलवरती क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस करताना टेबलवर आपली घाण असेल तर ती क्लीन असली पाहिजे, तो एरिया आपला क्लीन असला पाहिजे, म्हणजेच आपण ॲक्सिडेंट. अवॉइड प्लेसिंग आयटम लाईक बॅग्स बुक्स ऑन द टेबल. बुक्स किंवा बॅग्स टेबलवर न ठेवता त्या सुरक्षित ठिकाणी आपण लॅबमध्ये ठेवायला पाहिजे. डू नॉट टेस्ट ऑर स्मेल एनी केमिकलचं. केमिकलची चव घेण्याची काही वाईट सवय असते विद्यार्थ्यांना. कसं गोड लागतं, कडू लागतं, आंबट लागतं, ते जर करायला गेले नाही, एखाद्या ॲसिडचीच टेस्ट घेतली किंवा अननेसेसरी इरिटेटिंग केमिकल जे असतात ते जर तुम्ही जर नाकाने ओढले तर आपल्याला त्या ठिकाणी हजार्ड्स होऊ शकतात. लॉंग हेअर केस जे असतील तुमचे लांब लांब केस ते जर तुम्ही नीट बांधून ठेवायला पाहिजे लॅबमध्ये. वेअर सेन्सिबल क्लोथ्स. लॅबोरेटरीमध्ये सेन्सिबल क्लोथ म्हणजे ॲपरनसारखे ग्लोव्ज आपण त्याच्या ठिकाणी वापरायला पाहिजे. नेवर पॉईंट ए टेस्ट ट्यूब. टेस्ट ट्यूब किंवा कंटेनरमध्ये आपण रिएजंट ॲड करताना त्याचं जे माउथ आहे ते अवे फ्रॉम द पर्सन्स, माणसांपेक्षा एका बाजूला ठेवलं पाहिजे, नाही तर आपल्याच तोंडाकडे ते ठेवलं आणि बपिंग सोल्युशन जर ते आपल्या डोळ्यावर किंवा चेहऱ्यावर येऊ शकतात ते आपण अवॉइड करू शकतो. डोंट साईट ऑर लर्न ऑर हँड ओव्हर द लॅबोरेटरी टेबल. डोंट सीट. टेबल जे आहे लॅबोरेटरी टेबलवर काही महाभाग बसतात, आपण पाहिलेलं असेल लॅबमध्ये टेबलवर जाऊन बसतात. ते टेबल्सवर केमिकल पडलेले असू शकतात किंवा टेबलवरची केमिकल पडण्याची शक्यता असते, त्यामुळे हजार्ड्स होतात, ते अवॉइड करायला पाहिजे. डू नॉट लिफ्ट एनी सोल्युशन ऑर केमिकल. डोळ्याच्या लेवलला कुठलीही सोल्युशन आणू नका, डोळ्याच्या लेवलला येऊन टाकू नका, ते बॉडीपासून अवे जाऊन ते आपण हाताने ते ॲड केले पाहिजेत. अशा प्रकारच्या प्रिकॉशन्स आहेत. डोंट हँड ओव्हर द बॉटल्स ऑफ द केमिकल्स टू अदर्स. डायरेक्टली बाटल्या याला त्याला देऊ नका, स्वतः ते आपण उचलून घ्यायला पाहिजे. फर्स्ट कीप द बॉटल ऑन द टेबल अँड अलाव अदर टू यूज. टेबलवरती बॉटल जे व्यवस्थित ते हँडलिंग त्याचं झालं पाहिजे. कॅरी द बॉटल्स केमिकल इक्विपमेंट ग्लासवेअर केअरफुली अँड सेफ्टी. ज्या बॉटल्स असतील बॉटलची ग्लासवेअर केमिस्ट्री लॅबोरेटरीमध्ये जास्त असतात, त्यामध्ये काळजीपूर्वक उचलणे आणि ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचं असते. डू नॉट ईट ऑर ड्रिंक एनीथिंग अलॉंग वर्किंग द लॅबोरेटरी. लॅबोरेटरीमध्ये केमिकल लॅबोरेटरीमध्ये पर्टिक्युलरली काम करताना काही खाऊ नये किंवा काही पिऊ नये, जेणेकरून आपल्याला केमिकलच्या फ्युम्सचा वगैरे त्रास होणार नाही. डोंट लिव्ह युअर प्लेस लॅबोरेटरी विदाऊट इंटिमेशन अँड परमिशन ऑफ ऑथराइज पर्सन. म्हणजे टीचरने किंवा ऑथराइज पर्सनने सांगितल्याशिवाय अननेसेसरीली ते आपण लॅब सोडतो तसं सोडू नये. डोंट रन इन द लॅबोरेटरी. लॅबोरेटरीमध्ये इकडे तिकडे पळू नये, हसू नये, अननेसेसरी डिस्कशन्स किंवा गॉसिप्स किंवा आपण जर करत बसतो फुलिशनेस जो असतो मूर्खपणा तो लॅबोरेटरीमध्ये करू नये, कारण इट इज डेंजरस. ते काय तो डेंजरस आहे. प्लेस द बॉटल्स अँड इक्विपमेंट्स इन देअर ऑर्डर. त्या बाटल्या त्याच्या ऑर्डरने असल्या पाहिजे, काही विशिष्ट ऑर्डरने ठेवलेल्या असतात, त्यांचा ऑर्डर चेंज करू नये. टर्न ऑफ द फ्लेम गॅस टॅब्स अँड वॉटर टॅब्स इमिजिएटली आफ्टर यूज. गॅसचा आपण वापर झाला की बंद केला पाहिजे. नळ आपण चालू ठेवतो ते इमिजिएटली काम झाल्यानंतर बंद केलं पाहिजे. क्लीन युअर टेबल प्रॉपरली आफ्टर फिनिशिंग द वर्क. ते टेबल आपण क्लीन केले पाहिजे. डोंट लिव्ह सॉलिड स्प्रेड ऑन द लिक्विड स्प्लॅश्ड ऑन द टेबलवर. सॉलिड लिक्विड जे काय असतील ते नीट आपण क्लीन केलं पाहिजे, तरच तो टेबल सोडला पाहिजे. नेवर यूज अनलेबल्ड केमिकल. जे केमिकलची माहितीच नाही आहे कुठलं केमिकल आहे त्याचा वापर करू नये. दॅट मेक बी टॉक्झिक. ते टॉक्झिक असू शकतो, करेजिव्ह असू शकतो, डेंजरस केमिकल्स आपल्याला माहिती केमिकल डेंजरस असतात. आफ्टर मिक्सिंग विथ सम अदर केमिकल्स इट कुड बी प्रोड्यूस टॉक्झिक फ्युम्स ऑर मेनी कॉजेस एक्सप्लोजन. अननोन केमिकल्स तुम्ही मिक्स केलं तर त्याच्यामुळे एक्सप्लोजन होऊ शकतं किंवा विषारी फ्युम्स आहे टॉक्झिक फ्युम्स बाहेर निघू शकतात, त्यामुळे ते अवॉइड केलं पाहिजे.
Close the gas lamp immediately. Immediately if you find gas leakage. गॅस जर लिकेज वाटला तर ते गॅस बंद केला पाहिजे मेन. आणि डू द सेम इन कॉज ऑफ सम फायर इन लॅबोरेटरी. आग लागली असेल तर गॅस बंद करणे आणि काही प्रिकॉशन्स घेणे. रिपोर्ट ऑल इंजुरी, ॲक्सिडेंट, ब्रेकेज, ग्लासवेअर टू द टीचर ऑर द इन्स्ट्रक्टर इमिजिएटली. लॅबमध्ये काय होतं, काही ॲक्सिडेंट होतो, काही इंजुरी होते किंवा ग्लासवेअर फुटतात, ते ती कल्पना जी आहे त्याची इन्फॉर्मेशन आपण लॅबोरेटरीला किंवा टीचरला, इन्स्ट्रक्टरला आपण दिली पाहिजे. लर्न अबाउट द लोकेशन ऑफ द फायर एक्सटिंग्विशर. फायर एक्सटिंग्विशर लॅबमध्ये कुठे ठेवलेलं आहे किंवा काही हजार्ड झालं तर आय वॉश स्टेशन कुठे आहे, सेफ्टी शॉवर आणि फर्स्ट एड बॉक्स कुठे ठेवलेलं आहे लॅबोरेटरीमध्ये, याची देखील आपल्याला माहिती असली पाहिजे. इफ यू स्पिल एनी अमाऊंट ऑफ केमिकल ऑन युअर सेल्फ ऑर ऑन युअर हँड, वॉश इमिडिएटली विथ द कोल्ड वॉटर. हातावर काही तुम्ही स्वतःचं केमिकल पाडून घेतलं तर ते हात इमिजिएटली वॉटरने वॉश केले पाहिजे. नेवर वर्क along in chemistry lab alone. एकटे काम करू नका लॅबोरेटरीमध्ये. इन सच केसेस यू आस्क युअर टीचर, कलीग और असिस्टंट टू वर्क विथ यू. आपले असिस्टंट टीचर असतील त्यांनाच आपण काय केलं पाहिजे, अशा प्रकारे त्यांना कल्पना दिली पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे की माझ्याबरोबर तुम्ही काम करा. या प्रिकॉशन्स घेतलं तर काय होतं, या काही पहिल्या प्रॅक्टिसेसमध्ये येतात. त्याच्यामध्ये आहे मग प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय काय लॅबमध्ये घ्यायला पाहिजे. दुसरा पार्ट आहे यूज ऑफ प्रोटेक्टिव्ह कवरिंग्स. प्रोटेक्टिव्ह कवरिंग्स वापरायला पाहिजे. क्लोदिंग असेल, इतर कुठल्या, त्या वेळेला काय काळजी घेतली पाहिजे लॅबमध्ये. ऑलवेज वेअर सेफ्टी ॲप्रॉन इन लॅब. लॅबमध्ये ॲप्रॉन घातला पाहिजे व्हाईल वर्किंग इन लॅब. प्रोटेक्ट युअर बॉडी इफ सम करोजिव्ह केमिकल्स फॉल ऑन युअर बॉडी. करोजिव्ह केमिकल्स असतात, CaCl आहे, H2SO4 ॲसिड्स असतात, ते हजार्डस असतात. ते जर आपल्याला बॉडीवर पडले तर ती काळजी घेतली पाहिजे. इफ इट ऑल्सो प्रोव्हाइड्स फायर सेफ्टी टू अस. आता फायर सेफ्टी दिलेली असते, त्याची फायर सेफ्टी पण आपण तिथे वापरली पाहिजे. ऑलवेज वेअर क्लोज्ड टो शूज दॅट आर इझी टू वॉक. शूज वापरताना ते नीट चालता येतील असे शूजचा वापर केला पाहिजे. प्रोटेक्ट आवर फीट इफ सम केमिकल फॉल्स व्हाईल वर्किंग इन लॅब. हे केमिकल्सपासून प्रोटेक्शन आपण घेतलं पाहिजे. अवॉइड युजिंग द सँडल वगैरे किंवा ओपन फूट राहतील असे प्रकारचे कुठल्याही प्रकारचं फूटवेअर प्रोहिबिट केलं पाहिजे, वापरायला नको. सेफ्टी ग्लासेस असतील, गॉगल्स असतील, ते आपल्या डोळ्यांना इंजुरी होऊ नये म्हणून त्या गॉगल्सचा आपण काय केला पाहिजे, वापर केला पाहिजे. बिकॉज ऑफ सम लिक्विड्स मे बी फ्लॅश इन युअर आईज, इट कॅन हार्म युअर आईज. देअर शुड बी यूज ऑफ हार्डन ग्लास ऑर द प्लास्टिक सेफ्टी स्पेक्टेकल्स जे आहेत किंवा गॉगल्स जे आहेत त्यांचा वापर आपण केला पाहिजे. वेअर ए प्रॉपर प्रोटेक्टिव्ह हँडग्लोव्ज. हँडग्लोव्ज हे वेगवेगळे केमिकल्स ॲड करताना हँडग्लोव्जचा आपण काय केला पाहिजे, वापर केला पाहिजे. त्याच्यामुळे काय करतील, आपल्याला बाकीचे जे हॅझार्ड्स आहेत ते कमी करता येऊ शकतात. किंवा फेस मास्क असतात आपल्याला, यूज ऑफ फेस मास्क. रिस्पिरेटरी इन्फेक्शनचं टॉक्सिक केमिकल जे इनहेल केले जातात, त्यामुळे फेस मास्क वापरणं हे अत्यंत गरजेचं आहे. हे दुसरं त्याच्यामध्ये प्रोटेक्टिव्ह कवरिंग जे आहेत, मग हँड ग्लोव्ज वापरले पाहिजे, ग्लोव्ज वापरले पाहिजे. सो वी शुड हॅव टू यूज ऑल दीज. नंतर त्याच्यामध्ये पुढचं फॅक्टर्स, मग बाकीचे जे काही मटेरियल सेफ्टी डाटा, MSD सीट काय ते आपण पुढच्या पिरियडला आपण पाहणार. नाव लेक्चर बघा, एन्जॉय करा. थँक्यू व्हेरी मच.